आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनल्समध्ये स्वागत आहे. मित्रांनो, नवोदय विद्यालय समितीमध्ये 1377 जागासाठी भरती येणार आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या जागा आहेत, कोणकोणत्या प्रकारचे पोस्ट आहेत आणि त्या पोस्टसाठी पात्रता किती आहे, एज लिमिट किती आहे, कोण फॉर्म भरू शकते, तसेच पेमेंट स्केल किती आहे, तसेच फॉर्म भरत असताना कोणत्या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी देखील तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी तुम्ही मित्रांनो पाहू शकता, स्टाफ नर्स महिला ग्रुप बी या पदासाठी एकूण पदसंख्या आहे 121 जागासाठी ही जाहिरात येणार आहे. तसेच नंबर 2 आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसर, जागा आहे 5. त्यानंतर पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही ऑडिट असिस्टन्स त्यासाठी ग्रुप बी 12 जागा आहेत. ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर ग्रुप बी 4 जागा आहेत. तसेच लीगल असिस्टन्स ग्रुप बी 1 जागा आहे. त्यानंतर मित्रांनो, स्टेनोग्राफर ग्रुप बी यासाठी एकूण 23 जागासाठी जाहिरात येणार आहे. तसेच कॉम्प्युटर ऑपरेटर ग्रुप सी 2 जागा, कॅटरिंग सुपरवायझर ग्रुप सी 78 जागा, ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टन्स टोटल आहेत 21 जागा. त्यानंतर पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी आहे ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टन्स 360 जागा, भरपूर जागा आहेत मित्रांनो. या ठिकाणी आपण पाहणार आहोत कोणकोणत्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरता येतो, त्याची पात्रता काय आहे. या ठिकाणी सुवर्ण संधी आहे. तसेच इलेक्ट्रिशियन कम प्लंबर 128. त्याच्यानंतर लॅब अटेंडंट ग्रुप सी 161 जागा आहेत मित्रांनो. त्यानंतर पाहू शकता मेस हेल्परसाठी 442 एकूण जागा आहेत. मल्टी टास्किंग स्टाफ ग्रुप सी साठी 19 जागा. या प्रकारच्या टोटल जागा आहेत 1377 जागाची ॲड ही येणार आहे. मित्रांनो, फिमेल स्टाफ नर्स ग्रुप बी पोस्ट नंबर 1 एकूण जागा आहे टोटल 121. तर पाहू शकता, ओपनसाठी 85 आहेत, EWS साठी 12, OBC साठी 12, SC साठी 10, ST साठी 2, OH 2, VH 2, HS 0, अदर्स 1. या प्रकारचे टोटल जागा आहेत 121. तर आपण या ठिकाणी याचं जे काही क्वालिफिकेशन्स आहे ते क्वालिफिकेशन आपण समजून घेऊ, कोणत्या विद्यार्थ्याला हा फॉर्म भरता येतो. तर ह्या ठिकाणी क्वालिफिकेशन जर आपण विचार केला तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, नंबर 1 BSc इन नर्सिंग फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट. BSc नर्सिंग असणं कंपल्सरी आहे, किंवा रेग्युलर कोर्सेस इन BSc नर्सिंग फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट, ज्यामध्ये BSc नर्सिंगचा सिलेबस शिकवलेला आहे, तुम्ही कोर्स केलेला आहे ते. त्यानंतर पोस्ट बेसिक BSc नर्सिंग फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी, जी पोस्ट बेसिक म्हणजे ज्या पोस्ट रिलेटेड असेल तो कोर्स जर तुम्ही केलेला असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येतो. त्यानंतर बघा, रजिस्टर ॲज नर्स ऑर नर्स मिड वाईफ विथ एनी स्टेट नर्सिंग काउन्सिल. कोणत्याही स्टेटच्या नर्सिंग काउन्सिलमध्ये तुमचं रजिस्टर होणं गरजेचं आहे. काय म्हणून? ॲज अ नर्स किंवा नर्स मिड वाईफ म्हणून. नंबर 3 2.5 इयर्स एक्सपिरियन्स इन मिनिमम. कमीत कमी तुम्हाला 2.5 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. कशामध्ये? 15 बेडेड हॉस्पिटल आफ्टर ॲक्युरिंग वन अबो. वरील सर्वपैकी एक मध्ये तुम्हाला 50 बेड असलेल्या हॉस्पिटल्समध्ये काम केलेलं कमीत कमी 2.5 वर्षाचं तुमच्याकडं अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच डिझरेबल काय काय बघा, वर्किंग नॉलेज ऑफ हिंदी, जे काम करतं त्याचं नॉलेज आपल्याला असलं पाहिजे. कोणत्या भाषेचं? हिंदी किंवा रिजनल लँग्वेज अँड इंग्लिश, प्रादेशिक भाषा आणि इंग्लिश ह्या सर्व भाषा आपल्याला येणं आवश्यक आहे. नंतर मित्रांनो, एज लिमिटचा जर विचार केला तर 35 वयापर्यंत आपल्याला हा फॉर्म भरता येतो. आणि पे स्केल पाहू शकता, या ठिकाणी लेवल 7चा आहे, 44,900 ते 1,42,400. त्यानंतर दुसरी पोस्ट आहे मित्रांनो, असिस्टन्स सेक्शन ऑफिसर ग्रुप बी. टोटल जागा आहेत 5. ओपनसाठी 4, EWS साठी 0, OBC 1, SC 0, ST 0 आणि बाकी सर्व 0. आता ह्या ठिकाणीचं क्वालिफिकेशन बघा काय सांगण्यात आलेलं आहे. नंबर 1 बॅचलर डिग्री फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी. तुमच्याकडं एक पदवी असणं अत्यंत आवश्यक आहे, कोणत्याही प्रकारची पदवी. त्याच्यानंतर नेक्स्ट 3 इयर्स एक्सपिरियन्स इन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फायनान्शियल मॅटर्स इन सेंट्रल गव्हर्नमेंट्स ऑब्लिक ॲटोनॉमस ऑर्गनायझेशन अंडर द सेंट्रल गव्हर्नमेंट. म्हणजेच काय सांगण्यात आलेलं आहे, 3 इयर्स एक्सपिरियन्स इन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, 3 वर्षाचा तुम्हाला ह्या ठिकाणी अनुभव आवश्यक. मित्रांनो, ह्या ठिकाणी 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. कशामध्ये? केंद्र सरकारच्या अंतर्गत स्वायत्त संस्थेमध्ये आर्थिक बाबीमध्ये 3 वर्षाचा अनुभव असेल तर आपल्याला हा या ठिकाणी फॉर्म भरता येईल. त्यानंतर नेक्स्ट आहे
ऑडिट असिस्टन्स ग्रुप बी, एकूण जागा आहेत 12, त्यामध्ये ओपनसाठी 8, EWSसाठी 1, OBCसाठी 1, SCसाठी 2, या प्रकारच्या टोटल जागा 12 जागा आहेत. आता या ठिकाणी याचं क्वालिफिकेशन आहे पहा मित्रांनो, BCom फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी. फक्त आणि फक्त ज्या विद्यार्थ्याचं BCom झालेलं आहे अशाच विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरता येतो. याचं एज लिमिट आहे 18 ते 30 वर्ष. पे स्केल आहे 35,400, 1,12,400. तसेच डिझरेबलमध्ये काय सांगण्यात आलेले पहा मित्र, 3 years एक्सपिरियन्स इन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फायनान्शियल मॅटर्स इन सेंट्रल गव्हर्नमेंट ॲटोनॉमस ऑर्गनायझेशन अंडर द सेंट्रल गव्हर्नमेंट्स. नेक्स्ट आहे मित्रांनो डिझायरेबल. डिझायरेबल म्हणजे काय, आवश्यक असेल तर ठीक आहे पण तेवढं आवश्यक नाही. तर काय आहे, 3 years एक्सपिरियन्स ऑफ अकाउंट्स वर्क इन गव्हर्नमेंट अँड ऑब्लिक सेमी गव्हर्नमेंट्स ऑब्लिक ॲटोनॉमस ऑर्गनायझेशन. या सर्व ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही 3 वर्ष अकाउंट्सिंग केलेला अनुभव असेल तर या ठिकाणी चांगलीच गोष्ट आहे, त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल. तर असेल तर ठीक आहे, नसेल तरी तुम्हाला हा फॉर्म या ठिकाणी भरता येणार आहे. यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर्स ग्रुप बी. टोटल जागा आहेत या ठिकाणी 4, ओपनसाठी 2, EWS 0, OBC 1, SC 1, ST 0, बाकी ऑल 0. तर या ठिकाणी त्याचं क्वालिफिकेशन पाहू शकता तुम्ही, काय क्वालिफिकेशन देण्यात आलेलं आहे ते पहा. मास्टर डिग्री ऑफ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी इन हिंदी विथ इंग्लिश ॲज अ कंपल्सरी ओरेटिव्ह सब्जेक्ट और ॲज अ मीडियम ऑफ एक्झामिनेशन ॲट द डिग्री लेवल. या ठिकाणी मास्टर डिग्री असणे अत्यंत आवश्यक आहे. कशामध्ये, हिंदी विथ इंग्लिश ॲज अ कंपल्सरी ओरेटिव्ह सब्जेक्ट, हे 2 सब्जेक्ट आपले कंपल्सरी असणं अत्यंत आवश्यक आहे. और ॲज द मीडियम ऑफ एक्झामिनेशन ॲट द डिग्री लेवल. ऑरमध्ये दिलेलं आहे, वाचू शकता या ठिकाणी पूर्ण ऑरमध्ये काय काय देण्यात आलेलं आहे. महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये आहेत मित्रांनो पहा. एज लिमिट 32 आहे आणि पे स्केल 35,400 ते 1,12,400. नेक्स्ट महत्त्वाचं पद आहे मित्रांनो स्टेनोग्राफर ग्रुप सी. टोटल जागा स्टेनोग्राफरच्या 23 आहेत. ओपनसाठी 14, EWSसाठी 2, OBCसाठी 2, SCसाठी 4, STसाठी 1, VSसाठी 1, HSसाठी 1, ऑदर 0 आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी 2. तर एज लिमिट आहे मित्रांनो या ठिकाणी 18 ते 27 वर्ष. पे स्केल पाहू शकता 25,500 ते 81,100. तसेच क्वालिफिकेशनचा जर विचार केला, क्वालिफिकेशन देण्यात आलेली आहे 12वी पास फ्रॉम रेकग्नाइज बोर्ड और युनिव्हर्सिटी. 12वी पास असणे आवश्यक आहे. स्किल टेस्ट, आता स्किल टेस्ट देखील या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारच्या स्किल टेस्ट आहे बघा. डिक्टेशन पाहू शकता, त्याच्यानंतर ट्रान्स्क्रिप्शन हे देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. त्यानंतर कम्प्युटर ऑपरेटर ग्रुप सी. टोटल जागा फक्त 2च आहेत या ठिकाणी कम्प्युटर ऑपरेटरच्या, ते पण केवळ ओपनसाठीच आहेत 2 जागा. तर याची पात्रता पहा मित्रांनो काय सांगण्यात. कम्प्युटर ऑपरेटरची पात्रता आहे BCA ऑब्लिक BSc कम्प्युटर सायन्स ऑब्लिक IT फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी. BCA किंवा BSc असणं अत्यंत आवश्यक आहे, किंवा BE BTech असलं तरी चालते. त्यानंतर एज लिमिट आहे 18 ते 30 वर्ष आणि पे स्केल पाहू शकता 25,500 ते 81,100. त्यानंतरचा नेक्स्ट पद आहे आपलं कॅटरिंग सुपरवायझर. याच्या जास्त जागा आहेत मित्रांनो, एकूण 78 जागा आहेत. ओपनसाठी 44, EWSसाठी 7, OBC 13, SC 10, ST 4, OH 1, VH 1, HH 1, ऑदर्स 1 आणि एक सर्व्हिसमॅन 7. आता याची पात्रता पहा. पात्रता या ठिकाणी सांगण्यात आलेली बॅचलर डिग्री इन हॉटेल मॅनेजमेंट. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये डिग्री असणे आवश्यक आहे. फ्रॉम इन्स्टिट्यूट रेकग्नाइज्ड बाय मिनिस्ट्री ऑफ टुरिझम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, किंवा स्टेट गव्हर्नमेंटची डिग्री असणार ते. तर कशामध्ये, बॅचलर डिग्री इन हॉटेल मॅनेजमेंट किंवा ट्रेड प्रोफिशियन्सी सर्टिफिकेट कॅटरिंग विथ अ मिनिमम ऑफ 10 years सर्व्हिस डिफेन्स सर्व्हिस ऑफ रेग्युलर इस्टॅब्लिशमेंट फॉर एक्स सर्व्हिसमॅन ओनली. या ठिकाणी काय सांगण्यात आले, ट्रेड प्रोफिशियन्सी सर्टिफिकेट पाहिजे. कशाचा, ट्रेड प्रोफिशियन्सी कशामध्ये, इन कॅटरिंग विथ अ मिनिमम ऑफ 10 years सर्व्हिस केलेली असेल आणि ते सर्टिफिकेट असेल तर आपल्याला या ठिकाणी हा फॉर्म भरता येतो. आणि ह्या पदाचा एज लिमिटचा जर विचार केला तर 35 वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल. 25,500 ते 81,100 पे स्केल असेल. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा आणि सर्वात जास्त जागा आहेत मित्रांनो या ठिकाणी पहा, ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट ग्रुप सी. टोटल जागा 360. ओपन 145, EWS 36, OBC 86, SC 67, ST 26, ऑर्फन 4, VH 4, HH 4, ऑदर्स 3 आणि एक सर्व्हिसमॅन 36. आता ह्या ठिकाणी क्वालिफिकेशन पहा काय. कंपल्सरी क्वालिफिकेशनमध्ये पहा सिनियर सेकंडरी सर्टिफिकेट म्हणजेच 12वी फ्रॉम रेकग्नाइज बोर्ड इन प्रोसेसिंग मिनिमम स्पीड ऑफ 30 per minute in English, typewriting or 25 words per minute in Hindi.
टायपरायटिंग. तुमचं 12वी होणं पहिली तर गोष्ट 12वी असली पाहिजे. त्यानंतर इंग्लिशची टायपिंग 30 स्पीड आली पाहिजे आणि हिंदी 25ची स्पीड असणं आवश्यक आहे. किंवा पास्ड टू प्लस लेवल और सीनियर सेकंडरी फ्रॉम CBSE स्टेट बोर्ड विथ सेक्रेटरियल प्रॅक्टिस ऑफिस मॅनेजमेंट ओकेशनल सब्जेक्ट. यामध्ये तुमची 12वी होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं पद आहे मित्रांनो, इलेक्ट्रिशियन कम प्लंबर ग्रुप सी. टोटल जागा आहेत या ठिकाणी 128 जागा आहेत. ओपनसाठी 75, EWसाठी 12, OBCसाठी 15, SC साठी 23, ST साठी 3, OS 3, VS 0, HS 2, अदर्स 1, एक सर्व्हिसमॅन 12. तर याची पात्रता पहा काय सांगण्यात आलेली आहे. पहा पात्रता याची 10th पास पाहिजे. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ITI झालेला पाहिजे इलेक्ट्रिशियनमध्ये किंवा वायरमेन्समध्ये. ॲटलिस्ट 2 years एक्सपिरियन्स इलेक्ट्रिशियन इन्स्टॉलेशन वायरिंग प्लंबिंग ह्या तिन्हीपैकी एकामध्ये 2 वर्षाचा अनुभव असणे कंपल्सरी आहे. तरच हा फॉर्म भरता येतो. एज लिमिट आहे 18 ते 40. पेमेंट्स केल्या 19,963,200. त्यानंतर लॅब अटेंडंट ग्रुप सी. ह्या ठिकाणी मित्रांनो टोटल जागा आहेत 161. ओपनसाठी 76, EWसाठी 16, OBC 31, SC 28, ST 10, OS 2, VH 1, HS 2, अदर्स 2 आणि एक सर्व्हिसमॅन 16. तर ह्याची पात्रता पहा मित्रांनो काय सांगण्यात आलेली आहे. 10th क्लास पाथ विथ सर्टिफिकेट डिप्लोमा इन लॅबोरेटरी टेक्निक. फक्त 10वी पास पाहिजे आणि सोबत सर्टिफिकेट पाहिजे. कोणतं डिप्लोमा इन लॅबोरेटरी म्हणजे डिप्लोमा झालेला असणे आवश्यक आहे. हा मित्रांनो किंवा पहा या ठिकाणी ऑरमध्ये दिलेलं आहे त्यांनी 12वी क्लास विथ सायन्स स्ट्रीम म्हणजे किंवा 10वी डिप्लोमा पाहिजे किंवा 12वी सायन्समध्ये जर झाली असेल तरी तुम्हाला या ठिकाणी हा फॉर्म भरता येतो. लिमिट पहा, एज लिमिट काय सांगण्यात आले 18 ते 30 वर्ष ज्यांचं वय आहे त्यांना हा फॉर्म भरता येतो. पेमेंट असेल 18,000 ते 56,900 पे स्केल लेवल 1. त्यानंतर मित्रांनो मेस हेल्परला जागा आहे टोटल 442. ओपनसाठी 216, EW 44, OBC 43, SC 106, ST 33, OH 4, VH 4, HS 6, अदर्स 4, एक सर्व्हिसमॅन 44. तर याची पात्रता पाहून घ्या काय. पहा मित्रांनो नंबर 1 मॅट्रिक्युलेशन पास 10वी पास असणं आवश्यक आहे. त्यानंतर 5 years एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग इन गव्हर्नमेंट रेसिडेंटियल ऑर्गनायझेशन मेस ऑब्लिक स्कूल्स मेस अँड पासिंग ऑफ स्कूल टेस्ट प्रिस्क्राईब बाय NVS. या ठिकाणी 5 वर्षाचा अनुभव पाहिजे. कशाचा? गव्हर्नमेंट रेसिडेंट्समध्ये काम केल्याचा, मेसचा किंवा स्कूल मेसमध्ये काम केलेल्याचा अनुभव पाहिजे. आणि पासिंग ऑफ स्किल टेस्ट प्रिस्क्राईब बाय NVSद्वारे जी स्किल टेस्ट घेतली जाते त्याच्यामध्ये पास असणं आवश्यक आहे. तरच हा फॉर्म भरता येतो. एज लिमिट आहे 18 ते 30 वर्ष. पे स्केल आहे 18,000 ते 56,900. त्यानंतर शेवटची पोस्ट आहे मल्टी टास्किंग स्टाफ ग्रुप सी. टोटल जागा आहेत 19. ओपन 11, EWS 2, OBC 4, SC 2, ST 0 आणि एक सर्व्हिसमॅन 2 आणि HS 1. तर याची पात्रता पहा मित्रांनो काय सांगतो. बोर्ड 10वी असणं आवश्यक आहे. 12वीची काही आवश्यकता नाही. आणि वय आहे 18 ते 30 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. तसेच पेमेंट स्केल असणार आहे लेवल 1चं 18,000 ते 56,900.